मुबारक 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 बाप कृपावंत कायम्यापतीत कीर्तिवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे तुका मने गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ढोबार गोमाय ढोबार गोमाय ढोबार गोमाय ढोबार गोमाय ढोबार गोमाय ढोबार 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 विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ढोबार गोमाय ढोबार गोमाय ढोबार गोमाय पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने
होते सारे सारे त्यांच्या कृपादाने होते सारे सारे बाबाजी सद्गुरु दाद पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची इथं जमलेले सगळे संत मायबाप लहान थोर स्त्री पुरुष टाळकरी विनेकरी मृदंग वादक पेटी मास्तर भालदार चोपदार या सप्त्यामध्ये सगळे अन्नदाते महाराज ज्यांनी ज्यांनी महाराजांची सेवा घेतलेली आहे ती सगळे नाश्तेवाले हरिपाठवाले काकडेवाले आणि नित्य नेमानं वाचन करणारे अधिष्ठान अधिकारी कीर्तनकार प्रवचनकार या सगळ्याला माझा दंडवत आणि संत मारुती महाराजांचा आशीर्वाद. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका संत मारुती महाराजांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं येड्या वाकड्या दोन शब्दाला सुरुवात करीत आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम्यापतीत कीर्तिवान तुकोबाराया म्हणतात. संत महाराजांना महाराज तुमचं कार्य जगासाठी आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महा. साधे दोषी नाही महा हो. असे दोषी उद्धार करायचं काम संताचं आहे. त्यांच्यासाठी हा अवतार आहे बरं का. तुकोबाराया म्हणतात जगाच्या कल्याण संताच्या विभूती जगाच्या कल्याण संताच्या विभूती जगाच्या कल्याण संताच्या विभूती जगाच्या कल्याण संताच्या विभूती कष्टविते परोपकारी देह कष्टविते परोपकारे देह कष्टविते जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कष्टविते परोपकारे देह कष्टविते परोपकारे कल्याण संताच्या विभूती देह कष्टविते परोपकारे देह कष्टविते परोपकारे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. संत मारुती महाराज आपल्या सगळ्यांचं आदरणीय आदरस्थान आहे आणि त्यांचं कार्य काय आहे जगासाठी आहे. आम्हाला आलेला अनुभव सांगतो. अनुभव आले अंगा अनुभव आले अंगा ते या जगात देतसे ते या जगात देतसे ते या जगात देतसे अनुभव आले अंगात या जगात देतसे ते या जगात देतसे ते या जगात देतसे अनुभव आले अंगात ते या जगात देतसे ते या जगात देतसे
या जगाली तशी तुकोबाराया जगाचं सांगत नव्हते, स्वतःचा अनुभव जगाला सांगत होते. तसं संत मारुती महाराजाचा अनुभव 2005-07 साली पाऊस कमी होता आणि पाऊस कमी असल्यामुळं कानेगावला यायच्या पाण्याची बी अडचण होती, शेताच्या बी पाण्याची अडचण होती. आणि मी काय केलो, मी स्वतः बऱ्याच लोकांना नारळ बाबाच्या नावावर दिल्यावर म्हणजे कुणाला पाणी लागतंय, कुणाला लेकरू होतंय, मग आपणाला का म्हणलो लाभ होत नाही ह्याचा बघायला नाही. तेवढ्या सगळ्याला म्हणजे लुटते ते मारुती महाराज आणि आपल्यासाठी काय नाही. म्हणून महेश महाराजाच्या आईला म्हणलो तुम्ही इकडे या, अशी वटी करा आणि वटी करून लईन या म्हणले. त्यांनी म्हणले आज काही एकादश हाय का का हाय, येळणा काय की येळणा वकतन बसलो खोकत म्हणली. बाबा कुण्या बी नवऱ्याला बायकोनं असं म्हणले की राग येतच असतोय. कोणचे नवरे कोणाचे नसते, ते सगळे तसेच असते. हा माझं ऐकत नाहीस का? हा म्या माझं सगळं जग ऐकत आहे आणि तू ही काय कशासाठी? आम्ही म्हणलो तुम्ही असं म्हणायचं महाराज महाराज आणि आमच्या वारकऱ्याला प्यायला पाणी नाही आणि आम्हाला प्रसाद द्या नारळाचा, बोर पाडायचा आहे मन. तिनं म्हणले मी म्हणत नाही. का? तुमच्याकडे असलेला जी बाबाचा आशीर्वाद आहे ती जगासाठी आहे म्हणले, तुमच्यासाठी नाही. वाईट वाटलं म्हणलो, बायका ऐकत नाही, ते ऐकत नाही, त्या म्हणते हे अनुभव घ्या म्हणलो. आता काय हो, कुणाची बी बायको ऐकत नाही. असं उगल लोक म्हणते ते, काय बी म्हणते ते, घराने घेऊन येते ते महाराज महाराज का नाही इकडं करा. बायको महागच उभारली, ती महाग असलेली माझी बायको आहे. बर मग माझं ऐकतच नाही. हो का महाराजांना का करावं, त्याची ऐक ना त्याची, आणि तुमच्या बायकोला का सांगणार आहे तर झालं. राग राग मीच आपलं काय केलो, माझी मीच वटी केली. दिवाळीला बहिणीला आणत नाही आणि बायकोला धाडत नाही. एक एक वस्ताद असं असतंय आणि नाम आपणच ओढतोय हातानं आणि टूलवर आरती ठेवते ना आपणच ओवाळून घेते. दोन बायकाची हाऊस माझ्या गड्याला आणि दिवाळीच्या पाडव्या दिवशी आंघोळ ह्याची वड्याला. असे काय असते ते, त्याच्यातलाच एक नमुना म्हणून मीच आपलं वटी केली. महाराज महाराज मीच म्हणायचं आणि वारकऱ्याला प्यायला पाणी नाही आणि तुमच्या आशीर्वादानं पाणी द्या. हा हा जा आपणच म्हणायचं. झालं निहून मार. तुम्ही म्हणचाल बोर पाडायला पैसे आम्ही गावाने गोळा करून दिलेल्या दक्षिणेची आश्चल म्हणचाल. माझी माय भूकंपात मेली होती, त्या भूकंपात मेलेल्या मायशी पैसे बँकेत होते आणि त्याच्यावर व्याजानं पैसे काढले. जनता सहकारीमध्ये 540 रुपये व्याज महिन्याला, 80,000 रुपये काढले. जिचं शेत आहे तिचेच पैसे, जिच्या नावावर शेत आहे, महेश महाराजांच्या आजीच्या नावावर शेत, आजीचेच पैसे आणि नेहून लावल्यावर. आणि दुसरं एक का झालं, त्या बोरवाल्याची गाडी चलत नव्हती. त्याला कोणतर म्हणलं लय अच्छा महाराज आहे, भारी महाराज आहे, काही मराठी काही हिंदी त्याला बोलल्यावर त्याला बी वाटलं बरं झालं माझी मशीन लैंदी झालं चलणं गेली आहे. आणि त्यानं सांगितलं सट शिकला लय आपण लबाड बोलत नाही बाबा. स्वामीजी म्हणत आला बाबा, दंडवत दंडवत, क्या बात है, हमारा मशीन ठीक से नहीं चलता है. कोई बात नहीं, हम हाथ लगाते हैं आपका मशीन सही चलेगा. जाऊन असं पूजा करून हात लावल्या लावल्या त्याचा तुकडाच पडला भेट. त्यानं म्हणला स्वामीजी ऐसा कैसा हो गया. मैं म्हणलो तेरे मशीन में खराबी आहे. जाऊन बसलो गाड्या. 725 फूट बोर गेलो. धुराळा म्हणजे जगाच्या कल्याणा संत
व्रताच्या विभूती देह कष्ट परोपकारे. झालं दुराळा झाला की आणि 40,000 शिल्लक होते. पुन्हा दुसरी बार म्हणलो दुसरी तरफ लगाव. दुसऱ्या बी बारीला दुसरी तरफ लावलं. दुराळा झाला. 4 वाजले बाबा. महाराज मेल्याने तोंड घेऊन. मुर्द्याचं तोंड होतंय का असं वाकडं तिकडं कसं. मरताना का गुणानं म्हणायचंय. कुणाचं तोंडा वाटत जातं, कुणाचं डोळ्या वाटत जातंय, कोण पायाच वाकडा करते, कुणी. तसं नमुना झाला आपला. आणि मग असा करून जाऊन घरी पडलो तो गोळा होऊन. काय केलास देवा. कसं झालं ही. मंत्र चळे थोडाची परी धडची होई वेळा. चुकलं. मंत्र जरा चुकला की सगळं बिघडून जातं बाबा नो. म्हणून साधू संत सांगते ते या जपाच्या तपाच्या नादाला लागून. जप तप कर जप तप कर्म क्रियाने धर्म. जप तप कर्म क्रियाने धर्म. वावुगाची श्रम व्यर्थ जाय. वावुगाची श्रम व्यर्थ जाय. वावुगाची श्रम व्यर्थ जाय. जप तप कर्म वावुगाची जप तप कर्म वावुगाची जप तप कर्म वावुगाची कर्म. जप तप कर्म जप तप कर्म वावुगाचे श्रम. जप तप कर्म क्रियाने धर्म. जप तप कर्म जप तप कर्म क्रियाने धर्म. जप तप कर्म क्रियाने धर्म. जप तप कर्म जप तप कर्म क्रियाने धर्म. वावुगाची श्रम व्यर्थ जाय. वावुगाची श्रम व्यर्थ जाय. अरे मोठे मना अरे मोठे मना अरे मोठे मना हरे मोठे मना अरे मोठे मना. वावुगाची श्रम व्यर्थ जाय. वावुगाची श्रम व्यर्थ जाय. हरी मुखे मना हरी मुखे मना. हरी मुखे मना हरी मुखे मना. हरी मुखे मना. जप तप कर्म क्रिया नेम धर्म वावुगाची श्रम व्यर्थ जाय. मंत्र चळे थोडाची म्हणजे कशामुळे करू नका असल्यात म्हणते. मग काय करा. साधू संत शिकवतात सोपं एकदम. तुका म्हणे सोपी केली पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवरी. हे मंगरूळकर लोकांनो कुठं लांब जायची गरज नाही. इथं आपले कल्लेश्वर बाबा जाग्यावर बसून आहे ते. आणि महादेव आणि विष्णू एक आहे बरं का बाबा.
पांडुरंगा करू प्रथम नमन म्हणलं की आपल्या देवाचं आलं बरं का. एकमेकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. कल्लेश्वर बाबा आणि पांडुरंग एकच आहे. कसा एक आहे? साखरेतली गोडी वेगळी नाही आणि गोडीतली साखर वेगळी नाही. त्याप्रमाणे मग मात्र मारुती महाराजांनी एक माणूस पाठवला. ही 2 बोर फेल झाल्यावर आणि गेले. मग महेश महाराजाची आई तिकडे जेवू ही खाऊ घालत होते. महेश महाराज खेळत फिरत होते. ती पळत पळत आलं बाबा. पेल्यालंच होतं, नवसागरवालाच होता. 2 राखेल घालून एक राजदूत आला. फटफट फटर फटफट फटर करीत जेव्हा आला आणि आईला म्हणला, आई महाराज कुठं आहे? ते बाबा महाराज आहे ती की. आणि मला बोर पाडायच्या म्हणला, नारळ न्यायला आला. कुठलाच बाबा? म्या आशिवचाव म्हणला, पाटलाच्या घरचा. बर 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 बर. मग म्हणले महाराजाला उठवा किती ना म्हणले. म्या उठवी ना म्हणले. जमदग्नीच म्हणजे विश्वामित्राचा अवतार आहे म्हणले सध्या त्यांचा. मग तर लयच त्याला का कळलं, कशाला का म्हणावं, कशाला का म्हणलं. विश्वामित्र मी ऐकून की म्हणला रामाला शिकविल्याला विश्वामित्र लयच भारी झालं. त्याने म्हणले जावा की. मग वाजवलं बाबा, जुलतच आला. ओ महाराज. मी म्हणलो का बाबा, मला ओळखलं का नाही? आशिवला येताव कार्यक्रमाला, मी असताव तिथं कोपऱ्यावर बसल्याला. बर बर, काय म्हणणं काय तुमचं? काय नाही, बोरची गाडी उभा करून आला, त्याला थांबवला आणि नारळ द्या म्हणला. ये बाबा म्हणलो, आत्ताच माझा दोराळा झालाय म्हणून. आणि माझं नारळ नेऊन आणि तुझा कशाला पेटून? महाराज तुमच्या हातानं पेटावं म्हणला. आमचं तुमचा दुराळा झालाय, माझं पेटू द्या म्हणला. तुमचं काम आहे मारुती महाराजांनी तुम्हाला लोकाला आशीर्वाद द्यायचं. दुसरं कशाला बोलला? पेल्याला हो. वाघ होते ते पेताडे आणि त्याच्यातली उतरल्यावर हे शेळी काय नरम असत. कसं होलाल तर खाऊ दे की का होला. काय काय झालं मला माहिती नाही. शेळी होती ते असले का कामाचे आहेत. तसं पण दाबून म्हणलं, महाराज तुम्हाला मारुती महाराजांनी आशीर्वाद दिलाय जगाला द्यायसाठी. तुमचं काम आहे द्यायचं, करा. आमचं पेटू न जळू. म्हणलो या अरे पाणी लागलं नाही, मला लागलं नाही. माझे 80,000 गेले ते म्या बसला गोळा होऊन. ती काही बोलायचं नाही तसलं. विश्वास आमचा आहे. गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा. इतकी ताकद मारुती महाराजाच्या प्रसादामध्ये आहे. आणि तुम्हाला का करायचा म्हणल्यावर म्हणलो बरं झालं म्हणलं. एकदा झोला खाल्लं का त्यानं साऱ्या गावगाव सांगत फिरतंय आणि आपल्या महागल्ली पिढा गेली म्हणलो बरं झालं. आला बांधू, बला बांधू, भूत बांधू, केत बांधू, छऊ असला काहीच प्रकार नको म्हणलो. भानगडच तुटली आपल्या महागल्ली. नेलं नारळ. आलं की पाट 4 वाजता बाबा. त्याच जागेत महाराज पाय बाहेर काढा. 2 लिटरची बाटली गच भरलेली रॅडी आणून वतलं की पायावर बाबा 4 वाजता. अरे म्हणलो पाटील कसं कसं झालं? एवढं लागलं महाराज. अरे मग बरं झालं की तुझं कितीवर हा निघालं? 380ला 4 इंच लागलं. आणि महाराजाला दुराळा. ह्याचं एकमेव कारण आहे मारुती महाराजाचा प्रसाद जगासाठी. जगाच्या कल्याणा सत्ताच्या विभूती देह कष्टविती. ही घडलेली घटना आहे, घटित घटना आहे. पुस्तकी घटना न हो, काल्पनिक घटना न हो, खरोखर घडलेला आहे. म्हणून संतश्रेष्ठ आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी.
देव पण येत नाही बाबा. संत महात्मे जगासाठी स्वतःचं जीवन दान करतात आणि आयुष्यभर मारुती महाराज आपणाला शिकवण द्यायचे. आल्यावर बाबा वारकरी आले, कुठून शिवराम भाऊन आलो महाराज, दिल्लीगावला गेलतो का तेराला गेलतो, कुणी कोण आलं, कुठून येणे स्वामी कवन ग्राम, कुण्या गावाहून आला, कवन भूमी. पहिल्या दिवशीच मेळा भरलाय कुंभमेळा. ही आता रोज का होईल, म्या म्हणलो एवढा का मंडप मारले असतील देवा म्हणला. वा आल्या आल्या बघितलो तर कुत्र सुद्धा नव्हतं. आणि आता बघताव तर सगळं जाम झालं पहिल्या दिवशीच. कुंभमेळ्यात जशी गर्दी होते आहे तशी गर्दी पहिल्या दिवशी होते आहे. ह्याचं कारण संत मारुती महाराजांचा तुमच्या पाठीमागे आशीर्वाद आणि तुम्हाला त्यांचा घडलेला सहवास आहे. सावकारांना विचारलो, सावकार हे किती वर्षाचा आहे, त्यांनी म्हणले मोठे सावकारापासून होतंय. हो एवढं आहे बघा, किती वर्ष झालं मापा. ही सगळा मारुती महाराजांचा आशीर्वाद आहे बाबा. या गावाला तर आहेच आहे, पण देवाला सुद्धा मारुती महाराज येवं जावं वाटायचं. आता महेश महाराज आजारी असल्यामुळे येऊ शकले नाहीत, पण त्याच्या बापाला आणले. असे काय भक्त आहे ते तुमच्या असो. आणि मारुती महाराजांनी म्हणायचं शिकवायचे आपणाला, कुठून येणे झाली स्वामी. महाराज कुठून आला, कवन ग्राम कवन भूमी, तुमच्या देशीचा देश स्वामी, प्रजा स्वधर्मी पाळी. तुमचा राजा नीट प्रजेला सांभाळतोय का प्रजा पीडक आहे कंसावनी. आणि मग म्हणावं, विचारावं तुम्हाला का जीव वाटते महाराज, एक एक महाराज खावा. आमच्या नवऱ्यानं खवा आणलाय, खावा. ते महाराज असलं खात नसते. महाराजाला भाजी भाकरी, कांदा मुळा भाजे अवघे विठाबाई माझे, अवघे विठाबाई माझे, अवघे विठाबाई माझे. कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझे, अवघे विठाबाई माझे, अवघे विठाबाई. कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझे, विठाबाई माझे, अवघे विठाबाई माझे. कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझे, विठाबाई माझे, अवघे विठाबाई माझे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, असं असतं त्याच्यामध्ये. हे बाकीचं काय खरं नसतं. मग वारकऱ्याला पंगत घातली सावकाराने, सगळं तसलंच होतं की जे मारुती महाराजाला आवडायचं तसलं. वरण कळालं नाही मला, ही कशाचं असेल बाबा असलं म्हणला. माझ्या लग्नात झालं नव्हतं असलं. ही वारकऱ्याला जेवण असं लागतं आणि पंगतवाल्यानो असंच करीत जावा बाबा. हो कवन इच्छा म्हणजे त्यांना जी आवडते ती जेवायला द्या. संन्याशाला बोलिवलं म्हणलं लगीन करतोच का म्हणलं तर कसा तयार होईल. डुप्लिकेट असला तर म्हणेल पुण्या गावात करायचा आहे म्हणजे. थांबा म्हणला हे जरा बघव लपवून ठेवून येतो. पण सच्चा संन्याशी असेल, अरे सगळे पृथ्वी माझ्या पायावर ठेवलास तर मी लगीन करून घेत नाही. आणि तसा सच्चा वारकरी संत मारुती महाराज तसे होते. नावाचे संत नव्हते, खरोखर संत होते. आणि मग जगाला अनुभव सांगायचं आणि जगाचं कल्याण करायचं काम त्याने आयुष्यभर केले. करिता देवार्चन घरा आले संत बोला. करिता देवार्चन, करिता देवार्चन,
करता देवार्चन करिता देवार्चन करता देवार्चन करता देवार्चन करता देवार्चन करता देवार्चन करिता देवार्चन करता देवार्चन करिता देवार्चन करिता देवार्चन करता देवार्चन करता देवार्चन करता देवार्चन करता देवार्चन घराले संत जन 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 देव सारा वे परते देव सारा वे परते देव सारा वे परते घराल संत जन घराल संत जन जन हो घराले संत जन घराले संत जन घराल संत जन घराले संत जन घराले संत जन घराले संत जन देव तारा परते देव तारा हे परते देव तारा हे परते आयुष्यभर मारुती महाराजांनी साधू संतांची सेवा कसं करावं शिकवले महाराज. करिता देवार्चन घरा आले संतजन देव सारावे परते संत पूजाव्या रते. जर देवपूजा चालू असली आणि मारुती महाराजासारखे शिवराम बाबासारखे वास्कर महाराजासारखे औशेकर बाबासारखे जर संत आले तर देवपूजा तिथंच थांबवावी आणि मग पूजा करावी असं संत मारुती महाराज शिकवायचे. देव कुठं जात नाही, ते देव आपल्यासाठी आहेत आणि त्यांनी आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी आहोत असं मारुती महाराज शिकवायचे महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात देवाला जर आपलंसं करायचं जर झालं तर संताचीच संगत करावं लागतंय. संताचे संगती मनोमार्ग गते संताचे संगती मनोमार्ग गते संताचे संगती मनोमार्ग गते संताचे संगती मनोमार्ग गते. अकळावा श्रीपती येणे पंते अकळावा श्रीपती येणे पंते अकळावा श्रीपती येणे पंते. संताचे संगती मनोमार्ग गते संताचे संगती मनोमार्ग गते संताचे संगते संताचे संगत मनोमार्ग गते संताचे संगत संताचे संगत मनोमार्ग गते. संताचे संगती संताचे संगती मनोमार्ग गते संताचे संगती मनोमार्ग गते. संताचे संगत संताचे संगत
मनोमार्ग गती हो संताचे संगती संताचे संगती मनोमार्ग गते संताची संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे पंते संताची संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे पंते 11वा श्रीपती येणे पंते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आज संतांचे संगते मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे पंते संतांचे संगते मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे पंते 11वा श्रीपती येणे पंते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे 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 संताची संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे पंते देव जर हातात घ्यायचा असलं तर काय करावं लागतंय साधू संतांच्या सहवासात जावं लागतं माऊली सांगतात महाराज हरी आला हाता मग कैसी भय मग कैची भय चिंता देव हाताला आल्यावर पण कवा हाताला येतय मारुती महाराजासारख्याची कृपा होवं लागते महाराज कृपा कवा होते त्यांना जर वाटलं की बाबा ही योग्य आहे भक्त ग्रस्त ह्याचा संसार सार्वजनिक जीवनाच्या कामाला येते महाराज असं काम संताचं असतं मग संताची जर एकदा कृपा झाल्यानंतर मग कृपाळू सज्जन तुम्ही संत एवढी बस आणि मग त्या देवाला सांगा असं तुकोबर आहे म्हणायची आठवण आमची करून द्या आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आम्ही सांगा असं कडला हा बंडाळ आहे आमच्यानं येणं जाणं होत नाही जीव माझी सांगा एखादा हिडीस महाराज असला आणि वसवस करला काय बी बोलतो महाराजाला अरे पांडुरंगाला आम्ही कसं सांगायचं असतं चलतो असं करणं अनाथ अपराधी पतिता गळा परी पाया वेगळा हे संत शिकवतात बरं का बाबा संसाराच्या वाटेवरच परमार्थ आहे म्हणून संसारिकानं संसार करावा नेटका कुठे नसावा फाटका संसारातून असा महान कार्याला तुमचं हात लागलं की तुमचं तन पवित्र तुमचं मन पवित्र तुमचं धन पवित्र या सप्त्यामध्ये जेवढं जेवढं सहकार्य करचाल दान दिलो धन पवित्र झालं लय चांगलं करलं ते माय मन पवित्र आणि चित चपात्या चालू असल्या तिथं जेवू वाढलो स्वयंपाक करू लागलो तुमचं तन पवित्र तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावी दास्य शकल म्हणून संत शिकवतात की बाबा तुम्ही कुठल्याही भानगडीत जाऊ नका तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत
कायना पतिता कीर्तिवानो कायना पतिता कीर्तिवानो कीर्तिवानो अवतार तो मादरा करना अवतार तो मादरा करना अवतार तो मादरा करना कायमे पतिता कीर्तिवानो कायमे पतिता कीर्तिवानो कीर्तिवानो अवतार तो मादराया कारण अवतार तो मादराया कारण अवतार अवतार तू मादराया कारण तुम्ही संत माय बाप कृपवंत तुम्ही संत माय बाप कृपवंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायना पतित कायना पतित कायना पतित कीर्तिवरनो अवतार तो मादराया करना अवतार तो मादराया करना अवतार अवतार तू मादराया करे कायमे पतिता कीर्तिवानो कायमे पतिता कीर्तिवानो कीर्तिवानो अवतार तो मादराया करो अवतार अवतार तुम्हार धराया करो अवतार तुम्हार धराया करो उदराया जन्मा दोषे
अवतार तो नागराया गणना अवतार तो नागराया गणना अवतार तो नागराया कारणा लागून या पाया विनवितो तुम्हाला हातानं टाळ्या वाजवा. जन जन टाळ्या वाजवील त्याच्या महागल्ली बल्ला टळल्याशिवाय राहणार नाही बरं का. पण असं नाही या कीर्तनात सगळ्याला अधिकार आहे. सकळाशी येथे आहे अधिकार कलियोगी उद्धार हरीच्या नामे. या रे बाबानो या सगळे या या रे या रे लहान थोर याती भलत्या नारे. सगळ्या जाती धर्माचे जमते ते बरं का. काही लहान लहान लेकरं बी सगळ्याला अधिकार आहे. गड्यावाला अधिकार आहे, बायावाला अधिकार आहे, माझ्यासारख्या धनगर मामाला बी अधिकार आहे. सकळाशी येथे आहे अधिकार कलियोगी उद्धार हरीच्या नामे. सप्ता बसला ती देव वाट बोगलाला कवा टाळ्या वाजवतेले आणि ह्यांच्यावरलं संकट कवा टाळल. विठोबा विठोबर कुमार विठोबर कुमार विठोबर कुमार विठोबर कुमार विठोबर कुमार कुमारी जय 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 विठोबार कुमारी विठोबार कुमारी खबरदारी विठ्ठल तेरे ज्ञान देव तुकारा विठोबार कुमारी कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार बोले ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव ढोबार ढोबार टाळ्या वाजविणाऱ्याला दिष्ट लागू नये म्हणून महाराज ओवाळून वड्याला टाकावं. कीर्तन चांग कीर्तन चांग हुयांग हरिरू. माणसाचा देव होत असते बर का. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण. म्हणून संत शिकवतात महाराज अवतार तुम्हा धराया कारण धराया जन महाविष्णू. वाढावया सुख भक्ती भाव आणि धर्म. ही कोण शिकवतंय? संत शिकवतात महाराज. ज्याच्या त्याला धर्मानं राहावं म्हणते ते. महाराजाने महाराजाच्या धर्मानं राहावं. त्या अशोकर पाटलानं मला म्हणलं ना पेल्याला असून सुद्धा, पण त्या पट्ट्यानं त्या दिवशी दारू सोडली बघा. हो मग तेव्हा म्हणलो ही प्रसाद
जगासाठी आहे, आपल्यासाठी नाही. तुझ्यासाठी तू ह्यांच्याकडून मागून खायचं. प्रसाद वाटणारा लोकाला बी वाटलेला ना आपण बी फक्का मारलेला आहे, ती पद्धत नाही महाराज. ते हावऱ्या म्हणायचं त्याला. पिशवी वाटीत वाटीत कवाना फका मारती. ते संघ आलेले काय काय बघतो. काला फेकाला दिले वरी जाऊन झाडावर, फेकाच्या आधी बचक गाठला ना. तसं नाही. ज्याच्या त्याच्या धर्माने राहावं. विठोबा विठोबार कुमार विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार. ज्याच्या त्याच्या धर्मानं कसं वागावं ते शिकवतात. गड्यानं नीट राहावं, बायावानं बी नीट राहावं बरं का. एका पुरुषा दोघी नारी पापशी त्याची घरी सण शिकवतात. मग एखादा आता भूकंपात कुणी डबल केलेलं, हे गाव भूकंपाचं आहे हे महाराज काय बी सांगू लागले म्हणतात. तुकोबाराया म्हणतात. एका पुरुषा दोन बायका जर एका माणसाला असतील तर ती पापवशी त्याची घरी. झालं हे कीर्तन ऐकलं बिघडलं की दुसऱ्या दिवशी नग म्हणला मला आधीच वैतागलेलं होतं आणि चाललं की निघून. म्हातारी उठली तुकोबारायाकडे गेली. का केलास तू? का झालं ये गया माय? अरे माझं पोरग तुझं कीर्तन ऐकून बायका सोडून गेले, चाललं की आता त्याचं कसं. दुसऱ्या दिवशी कीर्तनात बदल केला ना अनुभवातून. सोडू नका रान्ना पुरे बांधा माळ्या आणि ज्यांनी दोन केलेत ना त्यानं सोडू नका. आणि मग कसं करा वाद लागल्यावर. गावाकडे राहत असतील तर दोन घरं बांध, तिस्तीला वेगळं ह्याला वेगळं. आणि शहरात राहत असतील तर बांधा माळ्या, वर एक मजला काढ खाली एक मजला काढ. मग माझं कसं महाराज? तू आधी ना मधीन सणवार कधी हो तू तसा राहा असं तुकोबाराया शिकवतात बरं का संसारिकाला. आणि महिलावाला बी सांगतील. तुका म्हणे पतिव्रता जीवावरी सत्ता. तुम्ही म्हणेल ती होते माय, पण कवा पतीची या मता अनुसरणीवरते पतिव्रता. मग एक उठल महाराज आमचे मालक नाही ते आमचं कसं. ज्या महिलाचे मालक नाहीत त्या महिलांनी आपल्या मालकाचे आचार आणि विचार जोपासले की ती विधवा नसून सौभाग्यवती आहे. कपाळ भरून कुकुली त्या घंटाभर. आणि मालक म्हणतं अगं माझ्या पोटात कावळ्या ओरडू लागते, तुझं कुकुल्यावाचं राहू दे, मला खायला दे. ह्याच्या तर पोटात हेनगाच पडते म्हणजे सारखं. ती विधवा ही सण शिकवतात. म्हणून सगळ्यात सण श्रेष्ठ आहे. झालेली सेवा आपल्या गावाच्या कल्याणासाठी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. तुका म्हणे अवतार तुम्हा म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण
म्हणे चंदनाची तुका म्हणे चंदनाची जैसे तुम्ही जगे संत जन जैसे तुम्ही जगे तैसे तुम्ही जगे तैसे तुम्ही जगे संत जन अवतार तुमा धराय कारण अवतार तुमा धराय कारण अवतार तुम्हा धराय कारण तैसे तुम्ही जगी संत जान तैसे तुम्ही जगी संत जान अवतार 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 तो धराया जन महादशे तैसे तुम्ही जगी तैसे तुम्ही उधराया जन महादशे उधराया जन उधराया जन उधराया जन महादशे उधराया जन उधरा
उद्धराया जरा उद्धराया 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 दन महादोची उद्धराया दन महादोची अवतार तुम्हारा कारण अवतार तुम्हारा कारण अवतार तुम्हारा कारण जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल श्री रामदेव तुकाराम जय विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिका विठ्ठल श्री रामदेव तुकाराम जय जय विठ्ठल बोली ले करो वेडे वाकुडे उत्तर करा क्षमा